तुम्ही कधी असा लसूण चटणी भात बनवला आहे का? नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. इतका मस्त लागतो ना, खूप छान लागतो. अगदी झटपट तयार होतो 5 ते 7 मिनिटात. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात. अर्धी हिरवी मिरची घातली आहे. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली. आता काही सुके मसाले घालणार आहे. पाव चमचा हळद घातली आणि इथे मी लाल तिखट वापरलं आहे 1 चमचा. तर माझा चमचा हा छोटा आहे. धना पावडर आणि जिरा पावडर वापरले आहे पाव चमचा. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे सगळं मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे. झालं. आता फोडणी द्यायची. एकदम साधी फोडणी आहे. कढईत तेल तापत ठेवले. तेल छान कडकडीत तापणं खूप गरजेचं असतं. मी एक कांदा घेतला आहे जो बारीक उभे स्लाइस करून घेतला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा मधून कट करून घेतल्या आहेत. लहान मुलं जर खाणारे असतील ना तर हिरव्या मिरच्या स्किप केली तरी चालेल. आता एकदा हे छान परतून घेते. व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपण जी चटणी केली होती ती घालणार आहे आणि चटणीसुद्धा आपल्याला 2 मिनटं छान परतून घ्यायची. दोन मिनटं झालेली आहे. चटणी छान परतली गेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी शिजवून घेतलेला भात घालणार आहे. भात आधी मोकळा करून घ्यायचा आणि मगच घालायचा. खूप मस्त लागतो हा भात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. भात गुठळ्या मोडून घेते. भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. मी भात शिजवताना मीठ घालत नाही. तुम्ही जर घालत असाल तर या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण कमी करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ना तर ती नक्की वापरा. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सर्व करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.